आपका स्वागत है दोस्तों। मैं आपका मजा शेख। दोस्तों आज तारीख 3 मई 2024 आप देख सकते हैं भुसावल शहर में वंचित बहुजन अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अंबेडकर जो अपने रावेर मतदार संघ के उम्मीदवार संजय पंडित ब्राह्मणे इनके प्रचार के लिए यहाँ पर जो है डीएस ग्राउंड पे एक भव्य जाहिर सभा रखी गई जो अभी कुछ ही देर में शुरू होने वाली है। हम बियानी स्कूल पहुँचे हुए यहाँ पर जो है प्रकाश अंबेडकर उनके हेलीकॉप्टर से जो पाचोरे से एक सभा कंप्लीट करके यहाँ पर भी कुछ ही देर में हेलीकॉप्टर से यहाँ उतरने वाले हैं। आपको नज़र आ रहा होगा यहाँ पर पूरा हेलीकॉप्टर पैड बना हुआ है और उसी हेलीपैड पे कुछ ही देर में जो है प्रकाश अंबेडकर यहाँ पर पहुँचेंगे और यहाँ से जो है उनका तापा डीएस ग्राउंड लोगों को संबोधित करेंगे और ये बताने की कोशिश करेंगे कि आपको जो है संजय पंडित ब्राह्मणे इनको जो है उनको जो उम्मीदवारी मिली उनको इलेक्शन में जो है कामयाब करना है और किस तरह का और वहाँ पर वो भाषण देंगे, किस मुद्दों को लेकर बात करेंगे। हम आप हमारे साथ इसी तरह बने रहिए। तयार केलं। त्यानंतर प्रफुल्लबाईंनी आदरणीय बाळासाहेबांसोबत संवाद करत मी कायम पक्षासोबत आहे पण माझ्या कुटुंबापर्यंत गोष्ट आल्या कारणाने मी या क्षणाला तुमच्या सोबत राहून मी माघार घेतो आहे पण पक्षासोबत कायम राहील आणि येणाऱ्या उमेदवारांसोबत धडाडीने प्रचार करेल असा शब्द दिला। असे प्रफुल्लबाई लोढा जैन मायक्रो ओबीसी समाजाकरिता मी प्रफुल्लबाईंना विनंती करेन की अवघ्या 2 मिनिटात त्यांनी त्यांची भूमिका मांडावी। आंबेडकर साहेबांचा येथे उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय अतिथीगण व उपस्थित मित्र व आई बहिणी इथे उपस्थित सर्वांना मी जामनेर येथील प्रफुल्ल रायचंद लोढा मी याच्या अगोदर 25 ते 30 वर्ष जामनेर तालुक्यामध्ये गिरीश महाजन यांचं आरोग्य सेवेचं काम करीत होतो। त्यानंतर मी ती पार्टी सोडून राष्ट्रवादी पार्टीत गेलो। आमचे आणि गिरीश महाजन यांचे काहीतरी मतभेद झाले म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी अहोरात्र पार्टीचं काम केलं। मित्रांनो कोरोना सारख्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अहोरात्र लोकांची सेवा केली। सर्व जिल्ह्याला हायड्रोक्लोरोफाईड दिलं परंतु या राष्ट्रवादीवाल्यांनी माझ्यावरच रेड केली, माझ्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला। अशा व्यक्तीला सन्माननीय अमिने पटेल जिल्हाध्यक्ष यांना मी सांगितलं की मी जामनेर तालुक्यातून निवडणूक लढवतो। मग मी बाळासाहेबांकडे गेलो। बाळासाहेबांनी सांगितलं की लोढाजी आम्ही जामनेरचा शब्द दिलेला आहे, तुम्ही जळगावला उमेदवारी करा। मी बाळासाहेबांच्या शब्दाखातर जळगावला उमेदवारी 100 ते 250 जे उमेदवार आहेत जे प्रतिनिधी होते ते मराठा समाजाचे होते परंतु मित्रांनो या मनुवाद्यांनी आणि काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी एकानेही या आमदार आणि खासदारांना या मराठा आरक्षणाबद्दल भूमिका घेण्यास स्पष्ट ताकीद दिलेली होती। मित्रांनो असे प्रस्थापित मराठे की जे वर्षानुवर्ष सत्ता भोगत आलेले आहेत आणि आमच्या मराठा समाजाच्या लोकांनी विस्थापित लोकांनी त्यांना आपल्या समाजाचे म्हणून वोट देत राहिले। परंतु मित्रांनो आता बाळासाहेबांनी प्रस्थापित या मराठ्यांचे जे षडयंत्र आहे ते विस्थापित मराठ्यांच्या लक्षात आणून दिलेले आहे आणि इथून यापुढे मी या स्टेजवरून मराठा समाजाच्या वतीने आपल्या सर्वांना ग्वाही देतो की विस्थापित मराठे हे देखील आता जागृत झालेले आहे आणि वंचितांच्या खांद्याला खांदा लावून यापुढे नेहमी काम करतील। आणि मित्रांनो
या 40 वर्षाच्या कारकिर्दीत बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वच्छ प्रतिमा असलेला हा तर मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की बाळासाहेबांनी फक्त बौद्ध समाजाचा विचार न करता त्यांनी या आपल्या तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे जे गरीब कुटुंबातील सच्चे कार्यकर्ते त्यांच्यावर देखील त्यांनी विश्वास टाकण्याचा खूप मोठा आपण प्रयोग केलेला त्यांनी दिसतो. मित्रांनो, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मराठा समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. तर या ठिकाणी मला सांगायचं एवढंच आहे की बाळासाहेबांनी फक्त आणि फक्त वंचित घटकांचा विचार करत असताना मराठा समाजातील जे प्रस्थापित मराठे आहेत की ज्यांना अशी मगरुरी वाटते की आपल्या मराठा समाजातील जे विस्थापित मराठे आहेत तर ती आपली वोट बँक आहे आणि या वोट बँकेला आता महासाहेब जिजाऊ, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्रातील तमाम संतांना प्रथम वंदन करून या ठिकाणी आपल्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपले वाढलेलं व्यासपीठ व सर्वात महत्वाचे आपण सर्व या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. मित्रांनो, मी आज या ठिकाणी एक मराठा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभा आहे. मित्रांनो, मी मागील 20 वर्षामध्ये जामनेर तालुक्यात काँग्रेससाठी अहोरात्र प्रचार करून काँग्रेस पक्ष वाढवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. मित्रांनो, या 20 वर्षामध्ये मला फक्त झेंडे आणि सतरंजा इनका कोई भरोसा नहीं होता. आज हम आपके ऊपर यही उम्मीद करते हैं कि ज्यादा से ज्यादा वंचित बहुजन आघाड़ी को वोट कीजिए और मैं आपसे इतनी उम्मीद करूंगा कि संजय ब्राह्मणे साहब को आप विजयी कर लाएंगे. धन्यवाद. संघर्ष करो. संघर्ष करो. शुक्रिया मौलाना साहब. इसके बाद मी विनंती करते की आदरणीय बाळासाहेबांच्या भाषणानंतर देखील भीमगीतांचा कार्यक्रम हा पुढील तासभर चालूच राहील. तरी आपल्या सर्वांनी या भीमगीतांचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. आपले सगळे शाहिरी जलसाकार साथी आपल्या सोबतीने आज साहेबांच्या सभेसाठी उपस्थित आहेत. यानंतर मी विनंती करते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनिल अंबलकार सरांना, ओबीसी महासंघ तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष इथे आपलं मनोगत व्यक्त करतील. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की वेळेची मर्यादा बघता आपण 5 मिनिटात आपली मनोगत व्यक्त करावी. धन्यवाद मॅडम. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष आदरणीय शरदभाऊ वसतकार, आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ मोठे भाऊ सन्माननीय अशोकभाऊ सोनोनी, मंचावरील सर्व उपस्थित सन्माननीय जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष वंचितचे पदाधिकारी आणि आजच्या या महत्वपूर्ण परिवर्तन सभेसाठी उपस्थित असेल. आपसे इतनी गुजारिश करूंगा और इतनी उम्मीद करूंगा कि हमारे मध्यंतरी काँग्रेसची केंद्रीय होऊन होती आणि ते असं दाखवत होते की ज्याच्यावर ईडीची इन्क्वायरी झाली, अमुक झालं तमुक झालं, तो बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये गेला, तो फुटला वगैरे झाला की त्याच्यावरती सगळे आरोप जे आहेत धुवून निघतात. म्हणजे कपडा जसा धुवून निघतो तसा हा धुवून निघतो असं दाखवलं. माझ्या असणाऱ्या एनसीपी वाल्यांना म्हणजे शरद पवार गटाला असणारं आव्हान आहे
तुमच्याकडे कुठली मशीन अशी आहे ती सांगा की ज्या माणसाचा ब्रेन वॉश केला जाऊ शकतो. इथे कपडे धुण्याचा भाग आहे, इथे असणारा करप्शन होण्याचा भाग होता, इथे असणारा ब्रेन वॉश करण्याचा भाग होता की जो धर्मवादी होता, तो मुस्लिम विरोधात होता, तो ख्रिश्चन विरोधात होता. तुमच्याकडे कुठली मशीन अशी आहे की त्याचा ब्रेन वॉश झाला की तो सेक्युलर होतो, तो निधर्मवादी होतो? कुठली मशीन आहे ती सांगा ना. कोणी कुठला वाद घ्यावा ह्याच्याबद्दल माझं दुमत नाही, म्हणून मी आदर करतो त्याचा की त्याचा काहीतरी विचार आहे. पण अचानक ज्याला आपण म्हणतो की विचारच बदलतो, धर्मवादाचा सेक्युलरवाद होतो, अशा माणसांपासून आपण सावध राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या. हे जसं स्वतःला धोका देऊ शकतात तसे देशालाही धोका देऊ शकतात हे लक्षात घ्या. यांच्या हातामध्ये सत्ता देता कामा नये हे आपण लक्षात घ्या. उद्याचं राज्य आपण द्यावं गेला, तुमच्याचं निवडून गेलं तर इथलं राज्यकर्ता होणार आहे. आणि राज्यकर्ता जर अप्रामाणिक असेल, स्वतःशी अप्रामाणिक असेल तर तो कधीही देशाची अप्रामाणिक होऊ शकतो. असे जे अप्रामाणिक माणसं आहेत, यांना सर्वांनीच ठरवलं पाहिजे की आम्ही यांना मतदान देणार नाही, दुसऱ्याला कोणाला तरी आम्ही देऊन म्हटलं. मित्रो, या मतदारसंघात भ्रष्टाचाराची सीमा म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून ही आहे की भ्रष्टाचारी आपला जातो, परंतु वैचारिक भ्रष्टाचार चालणार नाही एवढं लक्षात घ्या. इथे वैचारिक भ्रष्टाचार आहे. लांबून खर्च मध्यंतरी त्यांचं असणारं विधान मी ऐकलं की आदिवासींमधले जे ख्रिश्चन झाले त्यांना असणारं आरक्षण बंद करा. एवढी वर्ष मंत्रिमंडळात राहून सरकारमध्ये राहून या गोष्टीची जाणीव नसेल की आदिवासींना मुळात धर्मच नाही, निसर्ग हाच त्यांचा धर्म आहे. निसर्ग हाच त्यांचा धर्म आहे. कालांतराने काही आदिवासींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, काही जणांनी असणारा मुस्लिम धर्म स्वीकारला, काही जणांनी इतर धर्म स्वीकारला. पण मुळात हा असर्ग नैसर्गिक आहे. निसर्गाची पूजा करत असतो आणि म्हणून त्याला आरक्षण देताना धर्माचा आधार धरला नव्हता, तर तो आदिवासी आहे आणि त्याच्या आदिवासीपणावरतीच त्याला आरक्षण मिळालं, धर्मावरती मिळालेलं नाही. त्याला धर्मावरती मिळालेलं नाही. एवढी वर्ष सत्तेवरती राहिल्यानंतर सुद्धा ज्या माणसाला कळत नाही असं मी म्हणणार नाही. नामदार खडसे यांना सगळंच कळतं, हुशार आहे. पण हुशारी लोकांच्या भल्यासाठी वापरायची नाही, तर ती हुशारी आपल्याला वाचवता कसं येईल याच्यासाठी वापरायची अशी असणारी परिस्थिती. सत्ता ही आपल्याकडे राहून, सत्ता ही आपल्याकडे राहून आणि म्हणून
काय असणारं आदिवासींच्या संदर्भातलं आणि विशेष करून तडवी भेट दिलं या संदर्भात त्यांनी असणारं विधान केलं की हे ख्रिश्चन झालेत यांना असणारा देऊ नये आणि त्याच्या मोबदल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या गळ्यामध्ये आणि खासदारकीचं तिकीट देणं अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीची नेते आणि पुन्हा बीजेपीमध्ये गेली अशी परिस्थिती. हे जे नीतिमत्तेचं राजकारण नाही, आयाराम गयारामाचं राजकारण आपण पहिलं, खोक्याचं राजकारण आपण उद्याचे एक खोके पाकिस्तान मधून आले ते घेणार की नाही घेणार, घेणार की नाही घेणार, अमेरिकेकडून आले घेणार की नाही घेणार, फ्रान्सकडून आले घेणार की नाही घेणार, कॉर्पोरेट जगाकडून आले की घेणार की नाही घेणार. ज्यांना जगण्याची नीतिमत्ता आणि कुठल्याही पातळीला म्हणून लागतील अशा माणसापासून सावध आपण राहिलं पाहिजे. माझा उद्या तो नुसता खासदार होत नाही तर तो उद्या पूर्ण राज्य त्याच्या हातामध्ये आपण देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आपली 5 वर्ष म्हणजे आपली मानगुटी आपण त्याच्या हातामध्ये देतो हे आपण लक्षात घ्या. त्या मानगुटीचं काय करायचं हे तो ठरव. आणि म्हणून शेतकरी त्यावेळेस दिल्लीला उपोषणाला बसला, दिल्लीला शेतकरी उपोषणाला बसला, मोदी काय करत होता तर घरामध्ये बसून बिल वाजवत बसला. वर्षभर थंडीत असेल, उन्हाळ्यात असेल, पावसात असेल, वर्षभर तो बसला. आणि हा माणूस त्याला भेटायला गेला. इथे संघाचे कार्यकर्ते असतील, मी त्याला विचारतोय तुम्ही मानवतावाद सांगताय, तुम्ही मानवतावाद सांगताय, हा कुठला मानवतावाद की पंतप्रधान जाऊन ते असणाऱ्या आंदोलन करताना भेटायला तयार नाही. 2-4 हजार नाही, लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि काय म्हणत ते खलिस्तानवादी, ते खलिस्तानवादी तुम्ही कुठला असं धरता धोक्यात आणण्यासारखे. तुम्ही सुद्धा कुठल्या धोक्यात आणण्यासारखे. कोणाला तरी खलिस्तान म्हणायचं, कोणाला तरी पाकिस्तानवादी म्हणायचं, कोणाला तरी असं देशद्रोही म्हणायचं. आणि यांनी जसं ठेका घेतलं हे चित्र बरं नाही. 8 दिवस द्या, काय निकाल द्यायचा तुम्ही आपल्याला निकाल देतो. आता घरी तरी जा, ची सांगण्याची दालत सुद्धा नाही. आणि महाराष्ट्रातले कर्तव्यात शेतकऱ्यांची नेते मुख देऊन बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे. इथे शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. जे काही नेते इथे शेतकऱ्याच्या नावाने उभे झाले ते शेतीवरती जे पिकतंय आणि जे पिकते त्याच्यावरती प्रक्रिया ज्या होतात त्या प्रक्रियेचे कारखान्याचे मालक आहेत, हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही की आपण लक्षात घ्या. आणि म्हणून यांच्यापासून सावध आपण राहिलं. दोन 2014 राष्ट्रवादीने असा पाठिंबा दिला. मागचा पाठिंबा दिला का ते इलेक्शन होती म्हणून. इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही असणारा पाठिंबा दिला.
इलेक्शन तर या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही पाठिंबा असताना पाठिंबा जो आहे तो पाठिंबा इन्क्वायरी लागू नये म्हणून दिला होता का याचा पहिल्यांदा खुलासा करा. आज जेवढे इन्क्वायरी खाली आहे ते सगळे इलेक्शन झालं आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा मिळून सत्तेवरती आले तर हे त्यांच्या धाबेमध्ये बसलेले असतील हे आपण लक्षात. अनुवाद आलं ना आपल्या सगळ्यांना की ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आहे. ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आली आहे की या देशाची लोकशाही वाचली. भारतीय जनता पक्षाला विचारतो, काँग्रेसवाल्यांना विचारतो आणि त्याच्याबरोबर उद्धव ठाकरे यांना विचारतो, तुम्ही एका तेराला उमेदवारी का दिली नाही? तुम्ही एका धनगर समाजाला का उमेदवारी दिली नाही? तुम्ही असा एका माळी समाजाला उमेदवारी का दिली नाही? तुम्ही असा एका भटक्या विमुक्ताला उमेदवारी का दिली नाही? तुमचे उमेदवार जे आहे ते नात्यागोत्यातले उमेदवार सत्ता इकडनं गेली काय तिकडे गेली काय ती घरातच सत्ता आहे. असे जे घराविषयीचे जे सत्ताधारी आहेत माझं सर्वसामान्य माणसाला आव्हान आहे, पक्ष सोडा, विचार सोडा आणि या देशातली घराविषयी पहिल्यांदा संपवा तरच लोकशाही या देशामध्ये आज मुसलमान बोलतो. मी बसल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचा असता ऑल इंडिया मुस्लिम मुजाहिदचा असताना पत्र वाचत होतो आणि त्यांनी देशभरामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली त्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी नाही, बीजेपी देणार नाही हे आम्हाला माहिती. काँग्रेसवाले ज्यावेळी देत नाही, राष्ट्रवादीवाले देत नाहीत, सेनेवाले ज्यावेळी देत नाही, उद्धव ठाकरेवाले देत नाहीत त्यावेळेस आपण एक लक्षात घ्यायचं की यांचं धोरण आणि बीजेपीचं धोरण एकच आहे. यांचं धोरण एकच आहे. सोनिया गांधीची इन्क्वायरी चालली आहे की नाही चालली आहे? चालली आहे की नाही चालली आहे? राहुल गांधीची इन्क्वायरी चालली आहे की नाही चालली आहे? खरगेची इन्क्वायरी चालली आहे की नाही चालली आहे? मग असणारे हे बीजेपीवर टीका करणार आहेत का? हे फक्त फसवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चालू आहे. इथले 600 सोळ्याला विचारतो आणि इथला असणारा जो मतदार हिंदू मतदार आहे त्याला मी असताना विचारतो की 2014 मोदी ज्या दिवशी सत्तेमध्ये बसले त्या दिवसापासून त्या असणाऱ्या राज्यसभेमध्ये उत्तर देता प्रश्नाचं उत्तर देताना एकंदरीत 17 लाख हिंदू कुटुंब 17 लाख हिंदू कुटुंब नागरिकत्व सोडून गेले आणि परदेशी नागरिकत्व घेतले. तुम्ही या देशाला हिंदू राष्ट्र करायला निघालो आणि आम्ही म्हणतो की हा राष्ट्रच हिंदूंचा आहे त्याच्यावर काढण्याची गरज काय? दाखवताना आम्ही मुसलमानाचे लोक, दाखवताना आम्ही ख्रिश्चनांचे लोक, दाखवताना आम्ही आरक्षणाच्या विरोधात. म्हणून राम बगल में छोरी असं ते म्हणतात त्या पद्धतीने यांचं जे वसुलीचं राज्य मतदार बॉन्ड जो आहे तो सगळ्यात चांगला नमुना इथला असताना वसुलीचा हे लक्षात घ्या. ईडी पाठवली, इन्क्वायरी नसेल तर बॉन्ड विकत घे. जेलमध्ये सुटायचं असेल तर बॉन्ड विकत घे. बेल पाहिजे असेल तर बॉन्ड विकत घे आणि ते आमच्या पैशामध्ये टाका. हे वसुलीचं राज्य
इथल्या सगळ्या हिंदू संघटनांनुसार हे जे 17 लाख कुटुंब भारताचं नागरिकत्व 2014 पासून ते 4 महिन्यापूर्वी पोस्ट विचारण्याच्या आतमध्ये सोडून गेले, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही वसुली करत होतात का? ते वसुली देणार नाही आणि म्हणून आपली असणारी इज्जत मातीमध्ये मिळेल या भीतीने त्यांनी नागरिकत्व सोडले, अशी परिस्थिती आहे का? मित्रो, पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय. त्यात पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे. पण मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय झालं, हे आपण सर्व लक्षात. हे वसुलीचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. मी त्या सर्व व्यापाऱ्यांना सांगतो, राजकारणावरती धाडी टाकून झाल्या, कारखानदारावरती धाडी टाकून झाल्या, आता तुमची पाळी आहे एवढं लक्षात. आता तुमची पाळी आहे. शिक्षण संस्थेचे महर्षी आहेत त्यांची पाळी आहे. जिल्ह्यामध्ये ज्यांचे उद्योग आहेत त्यांची पाळी आहे, हे आपण लक्षात घ्या. तुमच्यावरती धाडी पडणार आहे ते लक्षात घ्या. का हे सरकार कंगाल सरकार आहे असं ओळखायला घेऊन 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारने देशाला कंगाल केले, हे आपण लक्षात. 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस देशावरचं कर्ज 100 रुपयातलं 26 रुपये. किती होते? 26 रुपये. आज इलेक्शन वर्ष आहे. या इलेक्शन वर्षामध्ये मोदीने एक कर्ज वाढून कुठपर्यंत ठेवलेला आहे. देश चालू शकेल का? हा कर्ज काढत देणार आणि आपल्याला पुरवणार. आणि म्हणून मी जेव्हा मध्यंतरी म्हणालो की दारुड्याची जी वृत्ती आहे, दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची आहे. सर्वांनो, मी जे म्हणतोय ते खोटं असेल तर ह्याच मंचकावरती येऊन सांगा की हे खोटं आहे. त्यांची हिंमत नसेल खोटं, त्यांची हिंमत नसेल उत्तर द्यायचं, तर मी त्या सर्व रावेरच्या मतदारसंघाला आवाहन करतोय की आपण असणारा संजय गांभीळे यांना मतदान करा, हे आवाहन मी या ठिकाणी करतोय. दारुड्या करतो काय? दारू प्यायला मिळाली नाही तर दारुड्या करतो काय? सोनं नाणं विकतो, घरदार विकून टाकतो. मोदी सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे. त्यांनी रेल्वे विकली, आता तो म्हणतो मी तेल कंपन्या विकणार, आता तो म्हणतो मी असणारा नोकर कारखाने आहेत ते विकणार. का विकणार? 4 रुपयामध्ये घर चालत नाही. 4 रुपयामध्ये घर चालत नाही. विकून जेवढा पैसा आहे तेवढाच हा पैसा. परंतु सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार काय करतो? सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल, पैसे द्यायचे असेल, आपण दिले नाही तर सावकार काय करतो? दादागिरी करतो. अजून काय करतो? हडप करतो. बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर करावा लागतो. आणि बाबासाहेब म्हणाले होते की आर्थिक
कला असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकत नाही हे आपण असणारं लक्षात. त्या सावकारापुढे आपण झुकतो. मोदीला अजून 5 वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या कोणाकडून पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावं लागेल आणि आपलं ध्यान ठेवावं लागेल अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून माझं आव्हान आहे की हे मला घेत नाही त्याचं कारण तेच आहे. काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरे आले, एनसीपी वाले प्रकाश हे आपण बोलू नये. म्हटलं का बोलू नये? तुम्ही असं करा, 2 जागा घेऊन जाऊ बसा. अरे म्हटलं ज्यावेळेस तुम्हाला मोदीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे, काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असणारा राजीव गांधीला बदनाम केलं, त्याची असणारी एवढी मोठी संधी आलेली आहे, त्याचे कपडे फाडण्याचे नुसते मोदीचे नाही तर भारतीय जनता पक्ष आणि RSS यांना नागरिक करण्याची वेळ आलेली आहे. वेळ तुम्ही घालवत राफेलची विमानं घेतली म्हणून सांगितली. मनमोहन सिंग म्हणत होते 135 राफेलची विमानं पाहिजे, तेव्हा कुठे आपण असं लढू शकतो. यांनी काय म्हटलं, मी 35 डायरेक्ट विकत घेतो. आज उरलेले देशावर या देशामध्ये मॅन्युफॅक्चर, ज्या देशामध्ये निर्माण केल्या जातात, निर्माण तर झालेच नाही पण ते 35 घेताना सुद्धा घूस देण्यात आली अशी परिस्थिती. ज्या कंपनी देशोत नावाच्या कंपनीकडून असताना आपण ते विकत घेतलं, त्यांनी असताना आपला आवाज फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला, फ्रेंचच्या गव्हर्नमेंटला सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं फ्रेंच गव्हर्नमेंटला दिसलं की हे विमान विकत असताना कंपनीवाल्यांनी विमान विकत घ्यावं म्हणून दलाली दिली. ती दलाली पकडण्यात आली आणि फ्रान्सच्या कोर्टाने त्या कंपनीच्या 2 जणांना 5 वर्ष शिक्षा दिली अशी असणारी परिस्थिती. दलाली दिली म्हणून त्याला असणारी शिक्षा दिली. मोदीजी भारतामध्ये ती दलाली घेतली कोणी? काँग्रेसवाल्यांना म्हणतो ही कागदपत्र आहेत घ्या, ही माहिती आहे घ्या. फाडा कपडे आता असताना RSS, बीजेपी आणि नरेंद्र मोदीचे. त्यांच्या लक्षात आलं हा का ऐकणारा घरी नाही. तेव्हा आम्ही बाहेर कसं जाऊ? आम्ही बाहेर कसं जाऊ? याचाच खेळ त्या ठिकाणी झाला. तुम्ही तो खेळ केलात त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही मेन ऑपोजिशन पार्टी उभी राहिली. आज मुख्य विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उभा राहिला आहे. आणि मग 2 निवडणुका झाल्या, मोदी सांगत नाही की आम्ही जिंकणार आणि काँग्रेसवाले म्हणतात आम्ही जिंकणार असं सांगत नाहीये. माझा दावा आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडून आलेला 20-25 हजाराच्या आतमध्ये निवडून येईल आणि त्याच्यामध्ये वंचितही असेल हे आपण सर्व लक्षात. मला आव्हान आहे, जे लढू शकत नाहीत, भांडू शकत नाही, ते पार्लमेंटमध्ये आवाज उठवू शकत नाही. आम्ही संघाला विचारतो की ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आहेत या बॉन्ड मधनं चायनीज कंपनीने विकत घेऊन तुम्हाला डोनेशन दिले की न दिले? काँग्रेसवाले विचारा असं म्हटलं आणि मग हे कागदपत्र आहे, हे 4 चायनीज कंपनी आहेत, त्यांनी हे बॉन्ड घेतले, विकत घेतलेले आहे आणि ते विकत घेत असताना गलवानचा असताना प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे. गलवानमध्ये असताना भारतीय सेना साहेब चायनाच्या सेनेची निवडत लढत होता आणि या बाजूला भारतीय
भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये चायना कंपनीचे बॉन्ड येत होते अशी असताना परिस्थिती. जे वर्तमानपत्र इथे टीव्ही हे सगळे विकल्या गेलेले आहेत. या लक्षात हा देश सोडून सैनिक एका बाजूला जातो, चायना बरोबर लढतोय आणि चायनीज कंपनी मार्फत हे पैसे घेतात आहेत आपल्या पक्षासाठी. लाज वाटली पाहिजे ना अशी असतात. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला फक्त आवाहन करणार आहे, यांनी नुसतं घोटाळेच केले नाही तर आपल्याला माहिती आहे की एखादा सोल्जर आर्मीमध्ये गेला तो 18 वर्ष तिथे राहतो. एक आर्मीमॅन म्हणून त्या ठिकाणी तो राहतो. आता 18च्या ऐवजी 4 वर्षाचा आम्ही आर्मीचा सोल्जर करायला दिला. आता हा 4 वर्षाचा सोल्जर 18व्या वर्षी जुळेल आर्मीमध्ये, 22व्या वर्षी बाहेर येईल, बिना पेन्शननी बाहेर येईल. 18 वर्ष बंद करता येत नाही.